राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण पार पडलेलं आहे। त्यांनी यावेळी जनतेला संबोधित केलेलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागात आज अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन केले। यात स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेले आहे। आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या, फाशी चढणाऱ्या आणि भारत मातेच्या अगणित सुपुत्रांना भारत माता की जयचा नारा लावणाऱ्यांचे स्मरण करतो। तो आजचा दिवस आहे। आज राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्र उभारणीसाठी पूर्ण समर्पणाने आणि कटिबद्धतेने देशाचं रक्षण करणाऱ्या महापुरुष देखील देशाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्यांनी म्हटलंय। तसेच स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सण आहे, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलेलं आहे। यासोबत मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला गमावले, संपत्ती गमावली आहे, राष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान झालंय। आज मी त्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि संकटाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही देतो। देश पीडितांसोबत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संभाषणात म्हटलंय।